नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। बघा, पुणे महानगरपालिकेमध्ये भरती निघाली आहे। पुणे महानगरपालिका 2024 भरती निघालेली आहे। नवीन भरती असून ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही भरती निघालेली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। बघा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पुणे महानगरपालिका भरती महाराष्ट्र सरकारची ही नोकरी असून रिक्त पदे किती आहेत? 682 पदे रिक्त आहेत आणि येथे त्वरित अर्ज करा, लवकरात लवकर तुम्ही अर्ज करा आणि या संधीचं सोनं करून घेऊ शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, हा GR आहे। पुणे महानगरपालिका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये 6 महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदासाठी अर्ज सादर करता येतील। बघा, पुणे महानगरपालिकेच्या PMC गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर सेवा भरती रिक्वायरमेंट सदरामध्ये पदांची माहिती व संख्या तसेच प्रशिक्षण कालावधी विद्येत नमुने असलेला तक्ता उपलब्ध आहे। तरी इच्छुक उमेदवारांना पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या माहिती खालील नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रासह सक्षम उपस्थित राहावे। बघा, तुम्हाला अशा प्रकारची पुणे महानगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत तुम्हाला जागा भरून घेणार आहेत आणि त्याचा कालावधी वगैरे इथे GR मध्ये दिलेला आहे। आपण आधी त्याबद्दलची शॉर्टकट म्हणजे थोडक्यात माहिती पाहूया, त्यानंतर मग मी हा GR तुम्हाला आणखी थोड्या पद्धतीने सांगेल। CMYKPY पुणे महानगरपालिका भरती 2024 पदाचे नाव बघा काय आहे? कनिष्ठ अभियंता, फोलमन, मेकॅनिक, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, पेंटर इतर जागांसाठी ही भरती आहे। पदसंख्या बघा 682 जागांसाठी ही भरती होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय? 12वी पास, IIT उत्तीर्ण आणि डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर यांच्यासाठी इथे जागा आहेत। आणि नोकरी कुठे? पुण्यामध्ये ही नोकरी आहे। आणि वयोमर्यादा काय आहे? 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा लागणार आहे आणि नोकरीचे ठिकाण पुणे इथे आहे। त्याच पद्धतीने पाहूया, ऑनलाईन पद्धतीने सादर करायचं आहे आणि लास्ट डेट कधी, शेवटचा अर्ज करण्याची डेट काय आहे? 15 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे आणि रजिस्ट्रेशनची डेट काय आहे? 30 सप्टेंबर ही रजिस्ट्रेशनची डेट आहे। तर त्याच पद्धतीने अधिकृत वेबसाईट PMC गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध आहे आणि अर्ज फी नाही आहे। त्याच पद्धतीने अर्ज सादर करण्याचा पत्ता बघा, पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे इथे तुम्हाला अर्ज सादर करायचे किंवा अर्ज सबमिट करायचे। त्याच पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची शेवटची तारीख काय आहे? 30 सप्टेंबर 2024 आहे। अर्ज कशा पद्धतीने अप्लाय करायचा आहे? वर नमूद केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली सूचना काळजीपूर्वक वाचावी। बघा, तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही सूचना काळजीपूर्वक वाचू शकता। अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। बघा, अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्सवर मध्ये दिली जाईल, त्यावरती क्लिक करा तुम्ही। आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय? 15 सप्टेंबर 2024। अधिक माहितीकरिता कृपया दिलेला PDF बघा, मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला PDF देते, तिथे जाऊन तुम्ही PDF वाचू शकता। त्याच पद्धतीने आपण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। पहा, बघा, हा पुणे महानगरपालिकाचा GR आहे। याच्यामध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला इथे बघा मानधन किती असणार आहे इथे सुद्धा दिलेलं आहे। पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उपलब्ध असलेल्या पदे मुदत 6 महिने वेतन
12वी पास करणाऱ्यासाठी 6,000 रुपये, ITI आणि पदविकासाठी 8,000 रुपये आणि पदवीधर पदव्युत्तरसाठी 10,000 रुपये अशा पद्धतीचे मानधन तुम्हाला इथे देण्यात येणार आहे। आणि तुम्हाला काय प्रशिक्षण घ्यायचं इथे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। बघा, महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय हे आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवारांची नाव नोंदणी कसं करायचे बघा, इथे कशी नाव नोंदणी करायचं याबद्दल थोडक्यात सांगितले। नाव नोंदणी क्रमांक तुम्हाला आधी कौशल्य विभाग याच्यावरती जाऊन तुम्ही आधी तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर इथं नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आणि इथे डेट टाकायचे, रजिस्ट्रेशन संपूर्ण नाव टाकायचे, तुमचं आडनाव, उमेदवाराचे नाव आणि वडिलांचे नाव, जन्मतारीख टाकायची आहे आणि लिंग काय आहे तुमचं टाकायचं आहे आणि धर्म जात इथे टाकायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकायचे, जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे, उमेदवारांचा इथं पत्ता टाकायचे। त्याच पद्धतीने इथे तालुका जिल्हा पिनकोड टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकायचे इथे तुमची। त्याच पद्धतीने बँकेचा तपशील इथे भरायचा आहे, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड आणि खाते क्रमांक इथे तुमचं भरायचं आहे। आणि त्याच पद्धतीने नेक्स्ट आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं आहे। इथं बघा तुमची 10वी कधी पास झाली, 12वी असेल तर 12वी कधी पास झाली, डिग्री असेल तर डिग्री कधी पास झाली, वर्ष, माध्यम, कोणत्या मीडियमचे आहेत तुम्ही, इंग्लिश मीडियमचे आहेत, मराठी मीडियमचे आहेत तर इथे टाकायचं। त्याच नंतर इथे टक्केवारी तुमचे मार्क्स टाकायचे आणि महाराष्ट्रातील वास्तवाचा कालावधी बघा, तुम्ही महाराष्ट्रात किती वर्ष राहिलाय किंवा किती आहेत ते लिहायचं आहे। आपण APS या योजनेचा लाभ घेत असल्याने इथं होय नाही करायचं आहे आणि आपण सध्या बेरोजगारी आहेत का तर तुम्ही हो किंवा नाही इथे टाकू शकता। आपण सध्या शिक्षण घेत आहात तर हो किंवा नाही टाकायचं, तुम्ही घेत असाल तर येस करायचं, नसेल तर नाही करायचं। त्याच पद्धतीने उमेदवाराची नोंदणी अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे बघा, तुम्हाला कागदपत्रे कुठले कुठले जोडायचे, शैक्षणिक पात्रता असलेले डॉक्युमेंट जे तुमचे संपूर्ण TCचे झेरॉक्स आणि मार्क्स कार्डचे झेरॉक्स लावायचे आहेत आणि आदिवासी प्रमाणपत्र, 10वी पास प्रमाणपत्र, जन्म दाखलापैकी एक म्हणजे तुम्ही आदिवासी प्रमाणपत्र एक जोडायचं आणि 10वी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला असेल तरी चालतं। रद्द केलेला धनादेश म्हणजे तुमचं चेक इथं लावणे गरजेचं आहे आणि आधार कार्ड इथे लावायचं आहे तुम्हाला। अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लावायचे आहेत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।